आपल्यासोबत समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख आहेत. सर, नागपूरमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न या दंगलीमध्ये जमावाकडून झाल्याचं पाहायला मिळतंय. तुमची भूमिका काय आहे? समाजवादी पार्टीची भूमिका काय असेल? हमची भूमिका स्पष्ट है। जो कोई रिस्पॉन्सिबल होगा, जिसने कानून हाथ में लिया होगा, उसको सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए, उसमें कोई दुमत नहीं है। लेकिन ये जो आज परिस्थिति राज्य में है, जो मंत्री बाहर आके इस तरह के विधान कर रहे हैं, उन पे भी कार्रवाई होनी चाहिए। लेकिन जो वीडियो की आप बात कर रहे हैं, जो भी दोषी हो किसी भी समाज का, उस पे सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए। सर, तुम्हाला वाटतं का की ज्या प्रकारे दोन गटांमध्ये हे सगळा वाद झालेला होता, त्याच्यामध्ये कोणीतरी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला? कारण पोलिसांवरती हल्ला असेल किंवा महिला पोलिसांचा विनयभंग असेल, गंभीर बाब आहे. नाही, कोणती बाब असेल, तो माणूस जेणेकरून हे केलेला आहे तो अपराधी आहे, त्याला शिक्षा व्हायला पाहिजे आणि सक्त शिक्षा व्हावी. आपली पोलिसांवर कुणी हल्ला केला तर ते सहन करणार नाही, आमची पण भूमिका आहे. पण याची पार्श्वभूमीमध्ये जाऊन ते तर आहेच, ते कारवाई व्हायलाच पाहिजे. पण मला असं वाटतं की आज आपल्याला सर्वांना प्रयत्न करायची गरज आहे की परिस्थिती कंट्रोलमध्ये यावी. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. रईस शेख, त्यामुळे जमावामधील कुणीही अशा प्रकारे पोलिसांना हल्ला केला असेल तर त्याला शिक्षा आणि कठोर शासन व्हायलाच पाहिजे, ही भूमिका समाजवादी पार्टीतर्फे रईस शेख यांनी मांडली आहे. कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन नावरे, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.